नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे म्हणाल की क्रिकेट एकीकडे चालू होतं, तिसरा एकदिवसीय सामना झाला आणि सुनंदन लेले बेपत्ता होते. हे थोडंसं खरं आहे, कारण तेंडल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षरशः महाराष्ट्रभर भटकंती मी करतोय आणि त्यामुळे सगळ्या क्रिकेट मॅचेसचं वार्तांकन करणं, त्याचा रिपोर्ट देणं हे मला प्रॅक्टिकली शक्य होत नाही आणि हीच गोष्ट IPLच्या दरम्यानसुद्धा चालू राहणार आहे. पण म्हणून क्रिकेट कव्हरेज बंद होणार आहे असं मी अजिबात म्हणत नाही, कारण अखेर आपण सगळेजण C+ ब्लड ग्रुपचे आहोत. त्यामुळे ती ट्रीटमेंट चालू राहणार. हे तुमच्याकरता जसं गरजेचं आहे तसं माझ्याकरता जास्त गरजेचं आहे. आजपासनं T20 क्रिकेटचा एक महाकुंभ चालू होतोय. जगातली सर्वात मोठी, जगातली सर्वात नामांकित अशी IPL स्पर्धा, टाटा IPL स्पर्धा आजपासून सुरुवात होतीये आणि ह्याच्यामध्ये गुरु विरुद्ध चेला असा पहिला सामना आहे. तुम्ही म्हणाल हे काय प्रकरण आहे? अगदी सरळ साधी सोपी गोष्ट आहे. हार्दिक पंड्या महेंद्रसिंग धोनीला गुरु मानतो, क्रिकेटचा गुरु मानतो आणि महेंद्रसिंग धोनी त्याला शिष्य मानत नाही, त्याला प्रेमानी, आदराने किंवा गमतीनी हा त्याला छोटा भाऊ मानतो. अशा या गुरु शिष्यामधला हा सामना आहे गुजरात सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, एकीकडे धोनीकडे IPL जिंकण्याचा प्रचंड मोठा अनुभव आहे. बऱ्याच वेळेला हा संघ IPLचा अंतिम सामनासुद्धा खेळलेला आहे. दुसरीकडे जर का बघायला गेलं तर कानामागनं आला आणि तिखट झाला या म्हणीची आठवण मला होते, कारण गुजरात सुपर जायंट्सनी पदार्पणाच्या मोसमातच IPL विजेतेपद मिळवून दाखवून सगळ्यांना अक्षरशः चकित करून सोडलेलं होतं आणि त्याचं श्रेय जे आहे ते त्याच्या सपोर्ट स्टाफला सुद्धा जातं, कॅप्टनला सुद्धा जातं. सपोर्ट स्टाफ मी का म्हणतोय तर सर्वात मोठं श्रेय या संघ बांधणीचं जे आहे ते आशिष नेहराला जातं, विक्रम सोळंकीला जातो, जो प्रमोटर्सच्या तर्फे नेमला गेलेला अधिकारी आहे. गॅरी कर्स्टनला सुद्धा जातं, कारण तो त्या संघाचा मेंटर आहे. या सगळ्यांनी मिळून संघाची बांधणी फार सुंदर पद्धतीने केलेली आहे. एकीकडे हार्दिक पंड्यासारखा माणूस आहे की जो IPLमुळे नावारूपाला आला आणि आता त्याच्या हाती कप्तानपदाची धुरा सोपवण्यात आली आणि संघ बांधणी फार छान केली. दुसरीकडे शुभमन गिल सारखा खेळाडू आहे आणि एकीकडे मोहम्मद शमी सारखा सुद्धा खेळाडू आहे. एकदम राहुल तिवातिया सारखा इफेक्टिव्ह परंतु जास्त नावलौकिक न मिळवलेला सुद्धा खेळाडू आहे. या सगळ्याचा जर का विचार केला तर गुजरात सुपर जायंट्सनी पहिल्या वर्षी मिळवलेलं विजेतेपद हे तुक्का लावलेलं नव्हतं. आम्ही त्याला क्रिकेटच्या भाषेत तुक्का लावणं म्हणतो, म्हणजे झालं तर झालं बघू असं नव्हतं, वेल प्लॅन्ड होतं आणि त्यांच्या कष्टाचं फळ, प्लॅनिंगचं फळ हे त्यांना मिळालेलं आहे. चेन्नईचा संघ याचा आधारस्तंभ म्हणायला गेला तर अनडाऊटेडली महेंद्रसिंग धोनी आहे. तो जे ठरवतो त्याप्रमाणे संघाची बांधणी होते, कोणाला काढायचं कोणाला ठेवायचं याची पूर्व योजना हे व्यवस्थितपणे महेंद्रसिंग धोनी आखतो. लिलावामध्ये तो बसलेला दिसत नाही, पण त्याला कोण पाहिजे कोण नाही पाहिजे, नंबर 1 प्रायोरिटी कुठल्या प्लेअरला आहे, तो नाही मिळाला तर कुठल्या प्लेअरला आपण घ्यायचं, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग तो व्यवस्थित अगोदर करून देतो. आणि त्याचा जो ट्रस्टेड एकदम कोच आहे स्टीफन फ्लेमिंग, हा सुद्धा पहिल्यापासून या संघासोबत आहे. तरीही यावर्षी चेन्नई सुपर किंग्सला धक्के लागलेले आहेत आणि हे धक्के फिटनेसचे धक्के आहेत, कारण मुकेश चौधरीसारखा खेळाडू आहे की जो आता ह्या IPL सीझनमध्ये कधी खेळेल हे सांगता येत नाही, त्याची रिप्लेसमेंट म्हणून दुसऱ्या खेळाडूला घेतलं गेलेलं आहे. बेन स्टोक्सला त्यांनी संघात घेतलं आहे, पण बेन स्टोक्स आत्ता बॉलिंग करू शकणार नाही आहे, तो बॅट्समन म्हणून टीममध्ये घेणार आहे. आणि एकीकडे ऋतुराज गायकवाड सारखा अत्यंत एस्टॅब्लिश CSKच्या दृष्टीने ओपनिंग बॅट्समन आहे, तर दुसरीकडे अनुभवाची कमतरता अजिबात नसलेला, धावांसाठी भुकेला, संधीसाठी हापापलेला असा अजिंक्य रहाणेसुद्धा टीममध्ये आहे. अशांचा मिळून हा संघ हा CSKचा झालेला आहे. हा संघ कागदावरती तगडा दिसत नाही हे मी तुम्हाला अगोदर कबूल करतो, परंतु याचा कॅप्टन हा चाणक्य आहे, महेंद्रसिंग धोनी आहे. या सगळ्या हातातल्या सामुग्रीनिशी संघ बांधणी कशी करायची, समोरच्यांवरती तुटून कसं पडायचं, या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना महेंद्रसिंग धोनीला असते. त्यामुळे या संघाला कधीच कोणी कमी लेखण्याची चूक करत नाही आहे. पहिल्या सामन्याच्या निमित्ताने या दोन संघामध्ये होणारी लढत ही लक्षणीय ठरणार आहे आणि अर्थातच ती नरेंद्र मोदी मैदानावरती, भव्य दिव्य मैदानावरती होणार असल्याने त्याला एक अजून वेगळ्या प्रकारची रंगत येणार आहे, कारण त्याच्याबरोबर ओपनिंग सेरेमनीसुद्धा BCCI काहीतरी खास करणारच आहे.
ह्या वेळेला या स्पर्धेचं जे टेलिकास्टिंग आहे ते टी व्हीवरती स्टार स्पोर्ट्सकडे आहे, ते मोबाईलवरती डिजिटलवरती ते जिओ टी व्हीकडे आहे. त्यामुळे जे दर्शक आहेत त्यांच्याकडे चॉईस आहे की मी काजू खाऊ का बदाम खाऊ, आणि ह्याच्यामुळे व्ह्युअरशिप वाढायची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. संघ आता 8 ते 10 झालेले आहेत, त्यामुळे मॅचेस वाढलेले आहेत. डबल हेडर काहीतरी 18 डबल हेडर्स आहेत, आणि हा सगळा मोसम जो आहे तो संपूर्णपणे कडकडीत उन्हाळ्यात होणार आहे. धोनी म्हणतो एका अर्थाने हे बरं आहे, कारण इकडेही उन्हाळा आणि तिकडेही उन्हाळा. जर का हीच गोष्ट थंडीच्या दिवसात केली असती तर धर्मशाला, दिल्ली, जयपूर इथं थंडी आणि दुसरीकडे चेन्नई, मुंबई या ठिकाणी गरमी. त्याच्यापेक्षा इकडेही ऊन तिकडेही ऊन परवडतं असं त्याचं म्हणणं आहे. परंतु डबल हेडर जास्त असल्याने लोकांना यावेळी प्लॅन करताना थोडी गडबड होणार आहे बॉडी क्लॉकच्या बाबतीत. त्यामुळे बॉडी क्लॉक पब्लिक कसं सुधारतं, कसं सेट करतं हे बघणं मजेदार ठरणार आहे. पहिल्या सामन्याचं बलाबल मी जास्त बोलणार नाही, कारण विकेट कसं आहे या सगळ्याच्या बाबतीत थोडी काय म्हणतात तशी माहिती कमी आहे. त्यामुळे हा सामना रंगावा. IPLचा पहिला सामना हा नेहमीच रंगतो, कुणीतरी चमत्कारिक कामगिरी करून दाखवतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. मला 2008 साली जेव्हा IPL चालू झालं तेव्हा ब्रँडन मॅकुलमने खेळलेली इनिंग आठवते, ती मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे 2023च्या IPL मोसमाची सुरुवात कशी होती याच्याकडे तुमच्यासारखंच माझंसुद्धा बारीक लक्ष आहे. नंतर जशी ही स्पर्धा पुढे जाईल मी आठवड्यातनं कमीत कमी 2 वेळा किंवा जमलं तर 3 वेळासुद्धा या सामन्यांचे अहवाल तुमच्यापुढे, माझी जी मतं आहेत मी तुमच्यापुढे मांडणार आहेत. परंतु अगोदरच प्रांजळपणे कबुली करतो, तुमच्याकडे त्याची माफी मागतो, तुमचा सपोर्ट त्याच्याकरता मागतो की यावेळेला माझं लक्ष 5 मेला रिलीज होणाऱ्या तेंडल्या सिनेमाकडे आहे. कारण हा सिनेमा इस्लामपूरच्या गरीब घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी बनवलेला आहे. सिनेमा रिलीज न झाल्यामुळे थोडीशी त्यांना आर्थिक बोजाचा ताण सहन करायला लागतोय. त्यांना त्या खड्ड्यातनं बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी करतोय. तुमचासुद्धा सपोर्ट लागणार आहे. माझ्या फेसबुक, यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती तुम्ही टीजर बघत असाल, त्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा मी परत तुमच्याकडे काय म्हणतात तसं विनंती करणारच आहे या सिनेमाला सपोर्ट करायची. परंतु आत्ता लक्ष आपण IPLवरती देऊयात. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात सुपर जायंट, धोनी विरुद्ध हार्दिक पंड्या. मॅच तर खूप येणार आहे. रंगारंग ओपनिंग सेरेमनी नंतर हा सामना रंगणार आहे. त्यामुळे आपण सगळेजण त्याचा आनंद घेऊयात. तुमचा अंदाज काय आहे? जखमी खेळाडूंमुळे या स्पर्धेला थोडंसं म्हणतात तसं रंग कमी झाला आहे असं माझं मत आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. तुम्हाला स्ट्रॉंग टीम कुठल्या वाटतात मला जरूर कळवा. तुम्हाला वीक टीम कुठल्या वाटतात मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.